शांती. आज आहे 22/12/23 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुमचे अव्यभिचारी प्रेम एका बाबांवर तेव्हा जडू शकते जेव्हा तुमचा बुद्धियोग देहासहित देहाच्या सर्व नाते संबंधापासून नष्ट झालेला असेल. प्रश्न आहे, तुम्हा मुलांची शर्यत कोणती आहे? त्या शर्यतीमध्ये पुढे जाण्याचा आधार काय आहे? उत्तर आहे, तुमची शर्यत आहे पास विथ ऑनर बनण्याची. या शर्यतीचा आधार आहे बुद्धियोग. जितका बुद्धियोग बाबांसोबत असेल तितकी पापे नष्ट होतील आणि अटल अखंड सुख शांतिमय 21 जन्मांसाठी राज्य प्राप्त होईल. यासाठी बाबा सल्ला देतात, मुलांनो, निद्रेला जिंकणारे बना. 1 सेकंद, अर्धा सेकंद असे आठवणीमध्ये राहत राहत अभ्यास वाढवत जा. आठवणीचाच चार्ट ठेवा. गीत आहे, न वह हमसे जुदा होंगे, न उल्फत दिल से निकलेगी. ओम शांती. मुलांनी गाणे ऐकले. स्नेह म्हटले जाते प्रेमाला. आता तुम्हा मुलांचे प्रेम बेहदचे पिता शिवबाबांसोबत बांधले गेले आहे. तुम्ही बीके त्यांना आजोबा म्हणाल. असा कोणी मनुष्य नसेल जो आपल्या बापदादांच्या ऑक्युपेशनला अर्थात कार्याला जाणत नसेल. अशी कोणतीही संस्था नाही जिथे इतके असंख्य आहेत जे म्हणतात की आम्ही ब्रह्मा कुमार कुमारी आहोत. माता तर कुमारी नसतात तरी देखील त्यांना ब्रह्मा कुमारी का म्हणतात? या तर आहेत ब्रह्मा मुखवंशावळी. सर्व ब्रह्मा कुमार कुमारी आहेत ब्रह्माची मुखवंशावळी. एका पित्याच्या मुली आहेत. ब्रह्माच्या ऑक्युपेशनला अर्थात कार्याला देखील जाणून घ्यायचे आहे. ब्रह्मा कोणाचा मुलगा आहे? शिवबाबांचा. शिवबाबांची 3 मुले ब्रह्मा विष्णू शंकर सूक्ष्म वतनवासी आहेत. आता प्रजापिता ब्रह्मा तर स्थूल वतनवासी असला पाहिजे. सर्वजण म्हणतात आम्ही प्रजापिता ब्रह्माची मुखवंशावळी आहोत. कुखवंशावळी तर असू शकत नाही. हे काही गर्भातून जन्म घेत नाहीत आणि मग तुम्हाला विचारत देखील नाहीत की तुम्ही सर्वजण आपल्याला ब्रह्मा कुमार कुमारी कसे म्हणता? माता सुद्धा ब्रह्मा कुमारी आहेत तर नक्कीच ब्रह्माची मुले झाली ब्रह्माची मुखवंशावळी. हे सर्वजण आहेत ईश्वराची संतान. ईश्वर कोण आहे? ते आहेत परमपिता परमात्मा, रचता. कोणत्या गोष्टीची रचना करतात? स्वर्गाची. तर जरूर आपल्या नातवंडांना स्वर्गाचा वारसा देत असणार. त्यांना राजयोग शिकविण्यासाठी शरीर पाहिजे. अशीच काही उपाधी थोडीच देतील. शिवबाबा बसून ब्रह्मा मुखवंशावळीला पुन्हा राजयोग शिकवत आहेत, कारण पुन्हा स्वर्गाची स्थापना करत आहेत. नाहीतर मग इतके ब्रह्मा कुमार कुमारी कोठून आले? आश्चर्य आहे. कोणी हिम्मत करून विचारत सुद्धा नाहीत. किती सेंटर्स आहेत? विचारले पाहिजे, आपण कोण आहात? तुमचा परिचय द्या. हे तर स्पष्ट आहे की प्रजापिता ब्रह्माच्या कुमार कुमारी आणि शिवबाबांची नातवंडे आहेत. आपण त्यांची संतान बनलो आहोत. त्यांच्यावर आमचे प्रेम आहे. शिवबाबा देखील म्हणतात, सर्वांमधून प्रेम अथवा बुद्धियोग काढून माझ्या एका सोबत ठेवा. मी तुम्हाला ब्रह्माद्वारे राजयोग शिकवत आहे ना, आणि तुम्ही ब्रह्मा कुमार कुमारी ऐकत आहात ना. किती साधी सोपी गोष्ट आहे. विचारा तर खरं. तर ही झाली गोशाळा. शास्त्रांमध्ये ब्रह्माची गोशाळा असे गायन सुद्धा आहे. खरे तर शिवबाबांची गोशाळा आहे. शिवबाबा या नंदीगणामध्ये अर्थात ब्रह्माबाबांमध्ये येतात. तर गोशाळा शब्दामुळे शास्त्रांमध्ये मग गायी इत्यादी दाखविल्या आहेत.
शिवजयंती आहे तर नक्की शिवबाबा आले असतील. नक्की कोणत्या तनामध्ये आले असतील. तुम्ही जाणता ही गॉडफादरची शाळा आहे. शिव भगवानुवाच ज्ञानसागर पतित पावन ते आहेत. श्रीकृष्ण तर स्वयं पावन आहे. त्यांना काय गरज पडली आहे जे पतित शरीरामध्ये येतील. गायले देखील जाते, दूर देश का रहने वाला आया देश पराये. शरीर सुद्धा परके आहे. तर नक्की शिवबाबांनी यांना रचले असेल तेव्हाच तर मनुष्य सृष्टी रचली जाईल. तर सिद्ध झाले की हे बापदादा आहेत. प्रजापिता ब्रह्मा आहेत. आदिदेव महावीर कारण मायेवर विजय प्राप्त करतात. जगदंबेचे देखील गायन आहे. श्री लक्ष्मीचे देखील गायन आहे. दुनियेला माहीत नाही आहे की जगदंबा कोणा ब्रह्माची मुलगी सरस्वती आहे. ती सुद्धा ब्रह्माकुमारी आहे. ही सुद्धा ब्रह्माकुमारी आहे. शिवबाबांनी ब्रह्मामुखाद्वारे हिला आपले बनवले आहे. आता या सर्वांच्या बुद्धीचा योग अर्थात प्रेम त्यांच्यासोबत आहे. म्हटले देखील जाते प्रेम परमात्म्यावर ठेवा. इतर सर्वांची साथ सोडून एकाशी जोडा. ते एक आहेत ईश्वर परंतु जाणत नाहीत. जाणतील तरी कसे? जेव्हा बाबा येऊन आपला परिचय देतील तेव्हा निश्चय होईल. आजकाल तर शिकवले आहे आत्मा सो परमात्मा. ज्यांच्याशी संबंधच तुटला आहे. आता तुम्ही मुले प्रॅक्टिकलमध्ये खरी खरी सत्यनारायणाची कथा ऐकत आहात. ते आहेत सुखदेव आणि तुम्ही आहात व्यास. गीतेमध्ये देखील व्यासाचे नाव आहे ना. तो तर मनुष्य आहे परंतु खरे व्यास तुम्ही आहात. तुम्ही जी गीता बनवता ती देखील नष्ट होईल. खोटी आणि खरी गीता आत्ता आहे. सचखंडामध्ये खोट्याचे नाव देखील राहत नाही. तुम्ही वारसा घेत आहात आजोबांकडून. या बाबांची अर्थात ब्रह्मा बाबांची प्रॉपर्टी नाहीये. स्वर्गाचे रचता आहेत शिवबाबा, ब्रह्मा नाहीत. ब्रह्मा मनुष्य सृष्टीचे रचयिता आहेत. ब्रह्मा मुखकमलाद्वारे ब्राह्मण वर्ण रचला गेला. तुम्ही आहात शिवबाबांची नातवंडे अर्थात ईश्वरीय संप्रदाय. त्यांना आपले बनवले आहे. गुरुचे नातू म्हटले जाते ना. आता तुम्ही आहात सद्गुरू नातू आणि नाती. ते तर फक्त नातू अर्थात पुरुष आहेत. नाती नाही आहेत. सद्गुरू तर एक शिवबाबा आहेत. गायले जाते सद्गुरू बिन घोर अंधियारा. तुमचे ब्रह्मा कुमार कुमारी नाव फारच अद्भुत आहे. बाबा किती समजावून सांगतात परंतु बऱ्याच मुलांना समजतच नाही. बाबा म्हणतात मज बेहदच्या बाबांना जाणल्याने तुम्ही सर्व काही जाणाल. सतयुग त्रेतामध्ये सूर्यवंशी चंद्रवंशी राज्य होते. मग रावण राज्यामध्ये ब्रह्माची रात्र सुरू होते. प्रॅक्टिकलमध्ये ब्रह्मा कुमार कुमारी तुम्ही आहात. सतयुगाला स्वर्ग म्हटले जाते जिथे दुधा तुपाची नदी वाहते. इथे तर तूप मिळतही नाही. बाबा म्हणतात मुलांनो ही जुनी दुनिया आता नष्ट होणार आहे. एक दिवस या दुनियेला आग लागेल. सर्व काही नष्ट होईल आणि मग माझ्याकडून वारसा तर मिळू शकणार नाही. मी आलो तर जरूर शरीराचे लोन घ्यावे लागेल. घर तर पाहिजे ना. बाबा किती रमणीकतेने समजावून सांगतात. तुम्ही आता माझ्याद्वारे सर्व काही जाणले आहे. हे सृष्टीचक्र कसे चालते हे कोणालाच माहिती नाही. 84 जन्म कोण घेतात? सर्वच तर घेणार नाहीत. जरूर सर्वात अगोदर येणारे देवी देवता 84 जन्म घेतील. आता त्यांना पुन्हा मी राजयोग शिकवतो. भारताला पुन्हा नरकापासून स्वर्ग बनविण्यासाठी मी येतो. यांना लिबरेट मी करतो. मग गाईड बनून परत सुद्धा घेऊन जातो. मला ज्योती स्वरूप देखील म्हणतात. ज्योती स्वरूपाला देखील यावे लागते.
स्वतः म्हणतात, मुलांनो, मी तुमचा पिता आहे, माझी ज्योत कधी विझत नाही. ते स्टार आहेत जे भ्रुकुटीमध्ये राहतात. इतर सर्व आत्मे एक शरीर सोडून दुसरे घेतात. तर आत्मारूपी ताऱ्यामध्ये 84 जन्मांचा अविनाशी पार्ट निश्चित आहे. 84 जन्म भोगून मग पहिल्या नंबरपासून सुरू करतात. यथा राजा राणी तथा प्रजा. नाहीतर मग सांगा बरे, आत्म्यामध्ये इतका पार्ट कुठून भरला आहे? याला म्हटले जाते अतिशय रहस्यमय आणि आश्चर्यकारक गोष्ट. सर्व मनुष्य सृष्टीच्या आत्म्यांचा पार्ट निश्चित आहे. म्हणतात, माझ्यामध्ये हा पार्ट आहे, तो देखील अविनाशी आहे. त्यामध्ये कोणतीही अदलाबदल होऊ शकत नाही. माझ्या पार्टला ब्रह्मा कुमार कुमारी जाणतात. पार्टला बायोग्राफी अर्थात जीवन चरित्र म्हटले जाते. प्रजापिता ब्रह्मा आहेत तर जरूर जगदंबा देखील असेल. ती सुद्धा शूद्रापासून ब्राह्मण बनली आहे. तर तुम्ही मुले जाणता, आमची प्रीत बाबांवर आहे आणि आमचे एकावरच प्रेम आहे. अव्यभिचारी प्रेम होण्यासाठी वेळ लागत नाही. माया मांजर सुद्धा काही कमी नाहीये. अशा कितीतरी स्त्रिया असतात ज्यांना एकमेकांचा हेवा वाटतो. आपण देखील शिवबाबांवर प्रेम करतो तर मायेला हेवा वाटतो, म्हणून वादळ निर्माण करते. तुम्हाला वाटते सारी पाठ खेळावा, परंतु माया मांजर हस्तक्षेप करते, दाणादाण उडवते. तुम्ही गृहस्थ व्यवहारामध्ये राहता. फक्त तुमचा बुद्धियोग देहासहित देहाच्या सर्व संबंधांपासून दूर करून म्हणतात, माझी आठवण करा, मी तुमचा मोस्ट बिलवेड अर्थात अतिप्रिय बाबा आहे. मी तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवेन जर माझ्या श्रीमतानुसार चाललात तर. ब्रह्माचा सल्ला देखील प्रसिद्ध आहे. तर नक्की ब्रह्माच्या मुलांचा सल्ला देखील प्रसिद्ध असेल. ते सुद्धा असा सल्ला देत असतील. हा संपूर्ण सृष्टीचक्राचा वृत्तांत तर बाबा सांगतात. भले मुले इत्यादींना सांभाळा, परंतु बुद्धियोग बाबांसोबत लावा. असे समजा हे कब्रस्थान आहे. आम्ही परिस्थानमध्ये जात आहोत. किती सोपी गोष्ट आहे. बाबा समजावून सांगत आहेत की कोणत्याही साकारी किंवा आकारी देवतांसोबत बुद्धियोग लावू नका. बाबा दलाल बनवून सांगत आहेत. गातात ना, आत्माए परमात्मा अलग रहे बहुकाल. आता खूप काळापासून वेगळे तर देवी देवता आहेत. सर्वात पहिले तेच पार्ट बजावण्यासाठी येतात. सुंदर मेला कर दिया जब सद्गुरु मिला दलाल. दलालाच्या रूपामध्ये म्हणतात, मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा आणि प्रतिज्ञा करा की आम्ही काम चितेवरून उतरून ज्ञान चितेवर बसणार. मग तुम्ही राज्यभाग्य घ्याल. आपल्या जवळ चार्ट ठेवा की आपण किती वेळ अशा अतिप्रिय बाबांची आठवण करतो. मुलगी दिवस रात्र पतीची आठवण करते ना. बाबा म्हणतात, हे निद्रेला जिंकणाऱ्या मुलांनो, आता पुरुषार्थ करा. 1 मिनिट, अर्धा मिनिट सुरुवात करा आणि मग हळूहळू वाढवत जा. माझ्यासोबत योग लावाल तर पास विथ ऑनर व्हाल. ही शर्यत आहे बुद्धीची. वेळ लागतो. बुद्धियोगानेच पापे नष्ट होतील आणि मग तुम्ही 21 जन्म अटल अखंड सुख शांतिमय राज्य कराल. कल्पापूर्वी देखील केले होते. आता पुन्हा राज्यभाग्य घ्या. कल्प आपणच स्वर्ग बनवतो, राज्य करतो, मग आम्हालाच माया नरकवासी बनवते. आता आपण आहोत राम संप्रदायाचे. आमचे त्यांच्यावर प्रेम आहे. आम्हाला बाबांनी आपली ओळख दिली आहे.
आपल्याला बाबांनी आपली ओळख दिली आहे. बाबा आहेत स्वर्गाचे रचयिता. आपण त्यांची मुले आहोत, तर मग आपण नरकामध्ये का पडलेले आहोत? जरूर स्वर्गामध्ये कधी होतो. बाबांनी तर स्वर्ग रचला आहे. ब्रह्मा कुमार कुमारी आहेत सर्वांना प्राणदान देणारे. त्यांच्या प्राणाला कधीही काळ येऊन बेकायदेशीर अकाले घेऊन जाणार नाही. तिथे अकाले मृत्यू होणे असंभव आहे. तिथे रडणे देखील असत नाही. तुम्ही साक्षात्कारामध्ये सुद्धा बघितले आहे की श्रीकृष्ण कसा जन्म घेतो. एकदम वीज चमकून जाते. सतयुगाचा पहिला राजकुमार आहे ना. श्रीकृष्ण आहे पहिल्या क्रमांकाचा सतोप्रधान. मग सतो रजो तमोमध्ये येतो. जेव्हा शरीर तमो जडजडीभूत होते तेव्हा मग एक शरीर सोडून दुसरे घेतात. ही प्रॅक्टिस इथे केली जाते. बाबा आता आम्ही तुमच्याकडे येतो, मग तिथून स्वर्गात जाऊन नवे शरीर घेऊ. आता तर परत बाबांकडे जायचे आहे ना. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, अकाले मृत्यूपासून वाचण्यासाठी सर्वांना प्राणदान देण्याची सेवा करायची आहे. रावण संप्रदायाला राम संप्रदाय बनवायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, हृदयाचे प्रेम एका बाबांवर ठेवायचे आहे. बुद्धियोग भटकू द्यायचा नाही. निद्रेला जिंकून आठवणीला वाढवत न्यायचे आहे. आजचे वरदान आहे, श्रीमतानुसार जी हुजूर करून हुजूरला हाजीर अनुभव करणारे सर्व प्राप्ती संपन्न भव. श्रीमतानुसार जी हुजूर करून हुजूरला हाजीर अनुभव करणारे सर्व प्राप्ती संपन्न भव. स्पष्टीकरण आहे, जे प्रत्येक गोष्टीमध्ये बाबांच्या श्रीमतावर जी हुजूर करतात, तर मुलांचे जी हुजूर करणे आणि बाबांचे मुलांसमोर हाजीर हुजूर अर्थात ईश्वर उपस्थित होणे. जर हुजूर हाजीर झाला तर कोणत्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही. कायमचे संपन्न व्हाल. दाता आणि भाग्यविधाता दोन्हीच्या प्राप्तींच्या भाग्याचा सितारा मस्तकावर चमकू लागेल. स्लोगन आहे, परमात्मा वारशाचे अधिकारी बनून राहाल तर अधीनता येऊ शकणार नाही. परमात्मा वारशाचे अधिकारी बनून राहाल तर अधीनता येऊ शकणार नाही. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.